हॅलो एव्हरीवन, मी काजल नंदीबाई स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत। जसे की तुम्हाला माहिती आहे, येणारी शिक्षक पात्रता परीक्षा ही आता 23 नोव्हेंबरला तुमची एक्झाम असणार आहे। सो त्यासाठी तुम्हाला वेल प्रिपेअर राहायचं आहे आणि त्यासाठी नेमकं तुम्हाला अभ्यास कसं करायचं आहे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे। पण आज आपण जास्त चर्चा करणार आहोत तर पुस्तके, बेस्ट बुक्स कोणते आहेत, ठीक आहे, सिलेबस वगैरे काय असतं ते संपूर्ण ऑलरेडी माहिती दिलेली आहे। व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन चेक करायचं आहे। आता बेस्ट बुक लिस्ट काय आहे, कोणती पुस्तकं तुम्हाला व्यवस्थितपणे वापरायची आहे त्याबद्दल आज इथे आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। आता पहिली तर गोष्ट यासाठी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की तुम्हाला विषय कोणकोणते आहेत। आता बघायला गेला तर पहिला मराठी हा विषय आहे, ठीक आहे। मराठी विषयासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करू शकता। कोणाचं? बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक किंवा मोरा वाळंबे यांचं पण पुस्तक तुम्ही प्रिफर करू शकता, ठीक आहे। त्यानंतर येतं इंग्लिश साठी सुद्धा तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही प्रिफर करू शकता। कोणाचं? बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही प्रिफर करू शकता, ठीक आहे। त्यानंतर येतं गणित, मॅथ्स साठी तुम्ही काय करू शकता तर पंढरीनाथ राणे यांचं सुद्धा छान कन्सेप्ट दिलेली आहे, हे सुद्धा प्रिफर करू शकतात। त्यानंतर हे बाल मानसशास्त्र, आता बाल मानसशास्त्रांसाठी फडके सर आहे तेही तुम्ही प्रिफर करू शकता, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकतात EVS बघू शकतात किंवा विज्ञान बघू शकतात। आता खूप विद्यार्थ्यांना आहे की मॅडम याचा अभ्यास आम्ही कशामधून करायचा, कारण की जर तुम्ही पेपर 2 देत असणार तर पेपर 2 मध्ये तुम्हाला 60 मार्कासाठी दोन म्हणजे ऑप्शन आहेत, एक गणित तुम्ही घेऊ शकतात, गणित विज्ञान, किंवा एक सामाजिक शास्त्र तुम्ही दुसरं घेऊ शकता, ठीक आहे। सो आता याच्याबद्दल जर तुम्हाला हवं असेल तर याचे नोट्स तुम्हाला DOO अकॅडमीचे जे नोट्स आहेत ते तुम्हाला भेटतील, ठीक आहे। ई नोट्स जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील। आता हे ई नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर बघा आपल्या बॅच सोबतच आहे। TET टेट साठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर बाल मानसशास्त्र विषयासहित आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच बघा तुम्हाला ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सराविषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मिळणार आहे फक्त 2,500 मध्ये मिळणार आहे। किती? फक्त 2,500 मध्ये आहे, दसऱ्याच्या निमित्ताने, आणि 1 वर्षापर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच हे 2 नंबर दिलेत, दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही कनेक्ट होऊ शकतात आणि ऍडमिशन करून घेऊ शकतात, ठीक आहे। सो पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांसाठी सुद्धा तुम्ही हीच बुक लिस्ट तुम्ही फॉलो करू शकतात, ठीक आहे। बाकीच्यांसाठी आपले ई नोट्स तर आहे अवेलेबल आहेत। सिलेबस तुम्हाला ऑलरेडी मी डिटेक्ट केलेला आहे, व्हिडिओ अपलोड केलेले आहे, जाऊन चेक करायचं आहे, ठीक आहे। सो हे जर तुम्ही व्यवस्थितपणे केले, तुम्हाला व्यवस्थितपणे टाइम मॅनेज करायचे, स्टडी प्लॅन बद्दल सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ती सुद्धा बघून घ्या। आपल्या चॅनलवर तुमच्या मनामध्ये असलेल्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओच्या फोल्डरमध्ये तुम्हाला मिळेल। सो नक्कीच जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे। बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल या नोट्स तुम्हाला हवे असतील तर नोट्स सुद्धा ऑनलाईन तुमच्या घराच्या दारापर्यंत येणार, ठीक आहे, हे सुद्धा आहे, ही सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। त्यासाठी नक्कीच हा नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅचमध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकता, ठीक आहे। सो होप सो बेस्ट बुक लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त ई नोट्स सुद्धा तुम्हाला दिलेत। बाकीचे ह्या विषयाचे सुद्धा ई नोट्स आपल्या अकॅडमीवर अवेलेबल आहेत, ठीक आहे। जर तुम्हाला भरपूर वाचत बसायचं नसेल तर वेळ पण तेवढा नाहीये की सगळं बघणार, वाचणार, मग स्वतःचे नोट्स काढणार, तर त्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट रेडी नोट्स तुम्हाला भेटतील आपल्या अकॅडमीचे, त्यातून तुम्हाला खूप सारे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्याची येण्याची शक्यता असते, येतातच मुळात, ठीक आहे। सो नक्की त्यासाठी कनेक्ट व्हायचं आहे, तुमच्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करून घ्यायच्या आहेत, ठीक आहे। सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे, भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला, तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे, थँक्यू सो मच। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ दणक्यात शेअर करायचं आहे आणि जॉईन व्हायचं असेल, क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून कनेक्ट व्हायचं आहे, ओके। चलो बाय, थँक्यू सो मच।